आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टर मधील न्यूमरिकल बेस्ड ऑन चॅनल सेक्शन यातील न्यूमरिकल नंबर 2 पाहणार आहोत. यापूर्वी आपण न्यूमरिकल नंबर 1 पाहिलेला आहे. त्यातील एक शेवटचा पार्ट राहिलेला आहे, तो सर्वप्रथम पाहूया. त्यानंतर यावरचा आपण सेकंड नंबरचा न्यूमरिकल पाहूया. तर तो फर्स्ट न्यूमरिकल आपण काय केलता, IXX आणि IYY युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला होता. आता IXXच आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार होतो. तर थोडा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे तो आपण थोडाच कंप्लीट केला, तो पुढे कंप्लीट करूया आता. तर बघा, सी सेक्शन कसा तयार झालेला आहे. तर एक स्क्वेअर दिलेला होता, स्क्वेअर. त्यातून काय करायचं, आपण एक रेक्टँगल मायनस करायचा, कट करायचा. हा सेक्शन कट केल्यानंतर आपला हा सी सेक्शन तयार होतोय का रे? होतोय. तर मग बघा, आता असा एक पूर्ण आपल्याला काय दिला होता, एक स्क्वेअर दिलेला आहे. त्यातून हा आपल्याला काय करायचा आहे, रेक्टँगल मायनस करायचं. म्हणजेच किती, इथं डायमेन्शन दिलेत 1000 mm इंटू 1000 mm. हे आपल्याला काय दिलेलं आहे, आउटरचा रेक्टँगल स्क्वेअर दिलेला आहे. त्यातून काय करायचा, हा इनर रेक्टँगल कट करायचा. त्याची डायमेन्शन किती आहेत बघा, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 1000, ही 300, 300 मायनस 1000 700. म्हणजे याचा बेस 700 आहे आणि हाईट किती काढली आपण इथं, 400. म्हणजेच काय करायचं आहे, 1000 इंटू 1000 मधून 700 इंटू 400 काय करायचा, रेक्टँगल मायनस करायचा. म्हणजेच काय झाला, आपला सी सेक्शन तयार झाला. मग आता बघा, ह्या सी सेक्शनचा आपण एक्स ॲक्सिस फाइंड आउट केलेला आहे. तो कुठं असणार आहे, एक्स बार डिस्टन्स वरती येणार. बरोबर, एक्स बार डिस्टन्स रेफरन्स पासून टाकल्यानंतर काय होणार, आपला एक्स ॲक्सिस येणार. सिमिलरली हा कट केलेला रेक्टँगलचा ॲक्सिस बघा, इथं मी असं सेट करतोय दोन्ही पण. ह्या चॅनल सीचा एक्स ॲक्सिस इथं आहे. सिमिलरली हा कट केलेला रेक्टँगलचा ॲक्सिस सुद्धा इथंच आहे. म्हणजेच दोन्ही काय होते रे, एकाच ॲक्सिस वरती काय होते, ती लाय होते. बघा बरं, एक्स ॲक्सिस काय होतंय, दोन्हीतून पास होतंय. म्हणून काय करायचं, डायरेक्ट मोठ्याला मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यातून मायनस काय करायचा, छोट्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला काय होणार, डायरेक्ट चॅनल सीचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटणार. काय करायचं, मोठ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस छोट्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया केल्यानंतर काय राहणार, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ चॅनल सेक्शन राहणार. मग ते काय करणार आपण, IXX डायरेक्ट मोठ्या रेक्टँगलसाठी आपण काय म्हणू, बेस कॅपिटल बी कॅपिटल डी BD क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल रेक्टँगल साठी काय असणार आहे, स्मॉल बी इंटू डी चा क्यूब डिवायडेड बाय 12. करूया. कॅपिटल बी किती आहे, 1000 आहे. स्मॉल कॅपिटल डी किती आहे, 1000 चा क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल बी किती आहे, आता ह्या आतल्याचा 700 इंटू त्याची डेप्थ किती आहे, 400 चा क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेट करूया. 1000 इंटू 1000 चा क्यूब डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 700 इंटू 400 चा क्यूब, 700 इंटू 400 चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12. आन्सर सेम येते का बघायचं, एक्स एक्स इज इक्वल टू किती आलं रे, 7.96 इंटू 10 to the power 10. युनिट काय असतं, mm⁴ IXX. म्हणजेच बघा, इथला IXX आपण कटआउट सेक्शन काढला, तो किती आला, 7.96 इंटू 10 to the power 10 mm⁴. आणि पॅरलल ॲक्सिस थेरम काढला किती आला, 7.96 इंटू 10 to the power 10. दोन्ही मेथडनं कसं आला, आपला आन्सर करेक्ट आलेला. परंतु पॅरलल ॲक्सिस थेरमनं बघा किती लेंदी प्रोसेस आहे आणि कटआउटने किती सिम्पल आहे. म्हणून काय करायचं, मॅक्झिमम या टाईपमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पण ही मेथड आपण कधी वापरू शकतो, ज्यावेळी पूर्ण रेक्टँगलचा या चॅनल सीचा सेंट्रॉइड आणि कट केलेल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड ज्यावेळी एकाच ॲक्सिस वरती येतील, त्यावेळी आपण हा फॉर्म्युला वापरायचा. आता हा एक्स काय झाला, सेमांवरती आला. आता सपोज वाय ला ही प्रोसेस टॅली होते का चेक करूया. वाय ॲक्सिस बघा, या सी सेक्शनचा वाय कुठे येणार रे, इथं कुठं तर असा येणार. बरोबर, हाफला नाही येणार, इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे, हाफच्या ह्या साईडला येणार, म्हणजे इथं येणार. आणि ह्या कट करणाऱ्या ज्या सेक्शनचा कुठे येणार, याचा बराबर सेंटरलाच येणार. म्हणजेच बघा, इथे येणार.
आणि सीचा हाफ, हे हाफ डिस्टन्स आहे ना, या हाफपेक्षा कमी येणार. इथं आपण पाहिलेलं आहे, या हाफपेक्षा इथं कमी येणार. म्हणजेच बघा, हा पूर्ण रेक्टँगल घेतला आपण, तर वाय वाय कुठे येईल, सी सेक्शनचा इथं येईल, आणि ह्या बॉडीचा वाय वाय कुठे येणार, इथं येणार. ते दोन एकमेकाला कसे पॅरलल आहे. मग इथं काय करावं लागेल, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावं लागेल. परंतु इथं एक्स एक्स मध्ये कसं होतंय, सीचा एक्स एक्स ऍक्सिस आणि हा कटआउट केलेला रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस दोन्ही एकावर आल्यामुळे आपण काय केलं, डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया मोठ्या रेक्टँगलचा मायनस मोमेंट ऑफ इनर्शिया छोट्या रेक्टँगलचा वजा करून डायरेक्ट आन्सर काढला. परंतु वाय वायला तसं होतंय का, नाही. तर ह्या सी चॅनलचा इथून येतोय आणि ह्या कट केलेल्या रेक्टँगलचा इथून येतोय. दोघं एकमेकाला पॅरलल असल्यामुळे हा फॉर्म्युला वापरू शकत नाही. कधी वापरायचा, ज्यावेळी दोन्ही बॉडीचे सेंट्रॉइडल ज्यावेळी एकाच ऍक्सिस मधून पास होतात, त्यावेळी हा फॉर्म्युला वापरायचा. अन्यथा पॅरलल ऍक्सिस थेरम आपल्याला वापरावा लागतो. हा व्हिडिओ समजला असेल तुम्हाला, कधी वापरायचा आणि कधी वापरायचा नाही. तुम्हाला जर ही मेथड सोपी वाटत असेल तर या मेथडने चला, नसेल तर डायरेक्ट मेथड वापरून आन्सर फाइंड आउट करू शकता. आता आपण चॅनल सेक्शन मधील नेक्स्ट न्यूमेरिकल पाहणार आहोत. सेकंड न्यूमेरिकल आहे, कॅल्क्युलेट रेडियस ऑफ गायरेशन ऑफ चॅनल सेक्शन ॲट सेंट्रॉइडल ऍक्सिस एक्स एक्स. म्हणजेच काय करायचं आहे, ह्या जी काही गिवन डायग्राम आहे याचा एक्स एक्स ऍक्सिस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जर एक्स एक्स ऍक्सिस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर कोणतं डिस्टन्स घ्यावं लागेल, इथून ते उभं डिस्टन्स, ते काय असणार आहे, वाय बार असणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, वाय बार फाइंड आउट करायचा आहे. वाय बार फाइंड आउट केल्यानंतर काय होणार, एक्स एक्स ऍक्सिस भेटणार. या एक्स एक्स ऍक्सिसला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करावं लागेल आणि त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करावं लागेल. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता हा काय, चॅनल सी कसा तयार झालाय रे, तर चॅनल सी साठी स्पेशली आपल्याला फॉर्म्युला माहित नाही, परंतु याचे जर आपण रेक्टँगल मध्ये पार्ट केले तर आपल्याला त्याचे फॉर्म्युले माहित आहेत. तर काय बघ, इथं बघा एकदा, हा एक रेक्टँगल मी तयार करतो, त्याला 1 म्हणतो. सिमिलरली हा एक रेक्टँगल तयार करतो, ह्याला 2 नंबर म्हणतो, आणि हा राहिलेला किती असणार आहे आपला, रेक्टँगल नंबर 3 असणार. सर्वप्रथम काय करूया, याचं सेंट्रॉइडल घेऊया. याचा सेंट्रॉइडल कसा, हे बघा, हा एक रेक्टँगल झाला, हा दुसरा रेक्टँगल झाला, हा तिसरा रेक्टँगल झाला. ह्याचं बरोबर सेंट्रॉइडल कुठे येणार, ह्याच्या मिडलला आणि ह्या हाईटच्या इथं मिडलला, ह्या दोन्हीच्या ह्या सेंटरमधून इथं आणि ह्या संपूर्ण हाईटच्या सेंटरला इथं. याचा कुठे येणार, बरोबर इथं सेंटरमधून आणि इथून सेंटरमधून. म्हणजेच काय होणार, इथून ह्या सेंटरला लाईन येणार आणि इथून हे डिस्टन्स ह्याच्या हाफला असं येणार. सिमिलरली इथं असं येणार आणि याचा इथं असं येणार. ह्याला मी काय म्हणतो, G1. पहिलं रेक्टँगल म्हटले म्हणून याला G1, याला दुसरं म्हटल्यामुळं G2 आणि याला तिसरं रेक्टँगल म्हटल्यामुळं G3. आता काय करूया आपण, याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एक्स एक्स ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. एक्स एक्स ऍक्सिस कधी भेटणार आपल्याला, ज्यावेळी आपण वाय बार डिस्टन्स फाइंड आउट करणार त्यावेळी. एक्स बार कधी काढायचा, वाय बार कधी काढायचा, लक्षात आलं पाहिजे आपल्याला. दोन्ही पण काढत बसलं तर आपलं काय होईल, टाइम वेस्ट होईल. आपल्याला काय विचारलं, एक्स एक्स ऍक्सिस विचारलाय. एक्स एक्स म्हणजे काय, हॉरिझॉन्टल ऍक्सिस. हॉरिझॉन्टल ऍक्सिस कधी भेटणार आहे, ज्यावेळी आपण रेफरन्स ऍक्सिस पासून उभं डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे, म्हणजेच वर्टिकल डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, वाय बार. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, वाय बार फाइंड आउट करावा लागेल. सेंट्रॉइडल कधी काढतो आपण, रेफरन्स ऍक्सिस. कसं करतो, एकदम बॉटम लाईन मधून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो आणि एकदम लेफ्ट कॉर्नर मधून एक वर्टिकल लाईन ड्रॉ करतो. या लाईनच्या आधारे आपण काय करत असतो, x1 x1 x2 x3, त्याचप्रमाणे y1 y2 y3 हे डिस्टन्स काढून काय करतो, वाय बार आणि एक्स बार फाइंड आउट करतो. आपल्याला या न्यूमेरिकल मध्ये एक्स एक्स विचारलाय. एक्स एक्स काढण्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करायला लागतं, वाय बार फाइंड आउट करायला लागतो. म्हणून सर्वप्रथम वाय बार काढूया. वाय बारचा फॉर्म्युला काय असतो, a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3. 3 रेक्टँगल असल्यामुळे आपण a3 y3 पर्यंत गेलो, डिवायडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3. व्हॅल्यू फाइंड आउट करूया.
A1 पहिल्या रेक्टँगलसाठी बघा कसा असतो, बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे इथं दिलेलं आहे 8 इंटू डेप्थ किती आहे इथून ते इथपर्यंत 40 दिलंय, म्हणजे हे खालचं किती असणार आहे इथं दिलेलं आहे 10, म्हणजे हे किती असणार आहे 10 mm असणार आहे. म्हणजेच किती होणार टोटल 40 प्लस 10 50. कॅल्क्युलेट करूया आपण. 8 इंटू 50 किती आलं 400 mm स्क्वेअर. नेक्स्ट दुसरा या रेक्टँगलला म्हटलं याचा एरिया काढूया. A2 इज इक्वल टू काय असतं B इंटू डी. बेस किती याचा इथं आहे 8 mm इंटू हाईट किती आहे इथं बघा ही 10 आणि इथून हे 40 दिलेलं आहे, म्हणजे सेम तसंच ही जेवढी हाईट आहे तेवढीच ही हाईट आहे किती 40 प्लस 10, म्हणजे हे 10 प्लस हे 40 किती 50. सेम येणार आन्सर 400 mm स्क्वेअर. नेक्स्ट तिसरा रेक्टँगल याला म्हटलं याचं आपण काढूया A3. डिस्टन्स बघा इथून तेथपर्यंत किती येणार टोटल किती आहे 90. 90तून काय होणार हे 8 आणि हे 8 वजा होणार 90 मायनस 8 मायनस 8 74 येणार आहे 74 mm. याचा सेंट्रॉइड किती वरती येणार हे टोटल 74 असेल तर याचा हाफ किती होणार डिवायडेड बाय 2 37 37 37 mm 37 mm. सिमिलरली याचा सेंट्रॉइड बघा किती वरती येणार हाफ डिस्टन्स टोटल किती आहे 40 प्लस 10 50 आहे 50 डिवायडेड बाय 2 किती येणार 25 mm 25 mm. सिमिलरली इकडे सुद्धा तसंच होणार 25 mm 25 mm. त्यानंतर बघा ह्याचा हे 8 mm आहे तर किती होणार इकडं 4 mm आणि इकडं 4 mm 4 mm 4 mm. सिमिलरली इथं सुद्धा 4 mm 4 mm येणार. ओके इथं 37 37 हे टोटल 10 आहे तर काय होणार इथून हे 5 इथून हे 5 इथं काढूया आपण हे 5 mm आणि हे 5 mm. तिसरा रेक्टँगलचा एरिया काढायचा कसा असतो B इंटू डी. याचा बेस किती हा रेक्टँगल याचा बेस किती 74 फाइंड आउट केला इंटू त्याची डेप्थ किती आहे इथे दिले 10. 74 इंटू 10 किती येणार 740 mm स्क्वेअर. 74 इंटू 10 740 mm स्क्वेअर. नेक्स्ट काय फाइंड आउट करायची y1. y1 म्हणजेच काय y म्हणजे काय व्हर्टिकल ऍक्सिस वरचा डिस्टन्स 1 साठी म्हणजे पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड बघायचा इथं या रेफरन्स ऍक्सिस इथं आहे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती येणार आहे टोटल रेक्टँगलचे हाफ येणार इथं काढलेलं आहे आपण तर किती हे इथून ते इथं 25 mm. y2 किती येणार हा दुसरा रेक्टँगल सेम तेवढाच येणार 25 mm. y3 किती येणार तिसऱ्या रेक्टँगलचा उभं डिस्टन्स सेंट्रॉइड पर्यंत किती येणार टोटल 10 आहे त्याच्या हाफ किती येणार 5 येणार 5 mm. सर्व व्हॅल्यू पुट करूया इथं. A1 किती आहे 400 इंटू y1 किती 25 ब्रॅकेट कंप्लीट प्लस A2 किती आहे 400 इंटू y2 25 प्लस A3 किती आहे 740 इंटू y3 5 डिवाइडेड बाय A1 400 प्लस A2 400 प्लस A3 740. कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू 400 इंटू 25 ब्रॅकेट कंप्लीट प्लस इंटू 2 सुद्धा करू शकतो कारण डबल व्हॅल्यू आहे ना किंवा तुम्हाला जर सेपरेट करायचे असेल तर सेपरेट करा 400 इंटू 25 प्लस 740 इंटू 5 ब्रॅकेट कंप्लीट. हे काहीतरी आन्सर आलं या संपूर्ण व्हॅल्यूचं हे कशात आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे डिवायडेड बाय डायरेक्ट मी खालची व्हॅल्यू पुट करतो ब्रॅकेटमध्ये 400 प्लस 400 प्लस 740
हे आपला काय आला वाय बार आला. वाय बार किती आला 15.389 म्हणजेच काय 89 म्हणजेच 90 डायरेक्ट 9 लिहूयात आपण. 9 युनिट काय असणार आहे एम एम. आता वाय बार आपण फाइंड आउट केला तर काय करूया इथं वाय बार लोकेट करूया. कुठे येणार बघा वाय बार 15.39 15 म्हणजे इथून ते इथपर्यंत 10 आहे आणि इथून ते हा सेंट्रॉइड किती डिस्टन्स वरती आहे तर 25 वरती आहे म्हणजे 15.39 म्हणजे दोघाच्या मध्ये काहीतरी आपला काय येणार आहे एक्स एक्स ॲक्सिस येणार आहे. तो आपण इथे ड्रॉ करूया. हा झाला आपला एक्स एक्स ॲक्सिस. आपल्याला इथं काय करायला सांगितलंय मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. तर फाइंड आउट करूया मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस इज इक्वल टू काय होणार 3 रेक्टँगल असल्यामुळे तिघांचा सेपरेट सेपरेट मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करायची ॲडिशन करायची. त्या तिघाची ॲडिशन म्हणजेच काय असणार आहे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ॲक्सिस असणार आहे. म्हणजेच काय आय एक्स एक्स 1 प्लस आय एक्स एक्स 2 प्लस आय एक्स एक्स 3. सर्वप्रथम काय करूया एक्स एक्स 1 फाइंड आउट करूया. पहिले रेक्टँगलसाठी बघा सेंट्रॉइड कुठं आहे इथं आहे. एक्स एक्स सेंट्रॉइड कुठं आहे हा या आणि पूर्ण सी सेक्शनचा सेंट्रॉइड कुठला आहे हाय. हे दोन एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत म्हणून काय करायचं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचं. काय असतो आय जी पहिल्या रेक्टँगलसाठी असल्यामुळे 1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया रेक्टँगलसाठी कशी काढतो BD क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस A1 कसा B इंटू D इंटू H1 म्हणजे काय रे या दोघातलं डिस्टन्स कसं निघणार आहे इथून ते हे टोटल डिस्टन्स त्यातनं जर काय इथून ते हे डिस्टन्स मायनस केलं तर राहिलेलं काय असणार आहे आपलं H1 असणार आहे. म्हणजे दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजेच काय H1. तर बघा इथून ते हे डिस्टन्स आपण काय म्हणतो y1 म्हणतो मायनस इथून ते हे डिस्टन्स काय काढलं आपण वाय बार काढलेला आहे होलचा स्क्वेअर. आपण H1 साठी एक सिंपल फॉर्म्युला H1 कसा काढायचा जर इथे एक्स एक्स असेल तर H1 कसा काढतो आपण वाय बार मायनस y1 दोन साठी वाय बार मायनस y2 वाय बार मायनस y3 वाय बार मायनस y4 असं काढायचं. जर इथं y असता तर इथं काय घ्यायचा एक्स बार घ्यायचा एक्स बार मायनस x1 एक्स बार मायनस x2 एक्स बार मायनस x3 एक्स बार मायनस x4 असं काढायचं. एक्स असेल तर वायचं घ्यायचं वाय असेल तर एक्स घ्यायचं. या व्हॅल्यू आपण इकडे ऑलरेडी फाइंड आउट केलेल्या असतात. डायरेक्ट पुट केल्यानंतर आन्सर मिळून जातं. तर याचा बेस किती आहे बघा एक्स एक्स ॲक्सिसला असल्यामुळे बेस 8 घेतला. डेप्थ त्याची किती दिली आहे हे 40 प्लस ही 10 50 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया आपण काढलेला आहे पहिल्यासाठी किती आहे 400 इंटू y1 मायनस y2 y1 इथं फाइंड आउट केलेला आहे 25 मायनस वाय बार कुठे आहे फाइंड आउट केला आहे तर 15.39 होल स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू किती आहे 25 मायनस 15.39 होल ब्रॅकेट स्क्वेअर. या आन्सरमध्ये सेव आहे आन्सर इंटू 400 करतो इज इक्वल टू या आन्सरमध्ये सेव आहे प्लस 8 इंटू 10 टू द 8 इंटू 50 ची पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12. काहीतरी आन्सर आलं मोठी व्हॅल्यू आहे त्याला छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार 120.274 इंटू 10 टू द पॉवर 3 युनिट काय असणार आहे mm⁴. ही काय झाली आपली IXX1 ची व्हॅल्यू झाली. आता IXX2 पण काय होणार आहे सेम रेक्टँगल सेम ॲक्सिस सेम डिस्टन्स म्हणून काय होणार आहे हीच व्हॅल्यू काय होणार आहे इथं रिपीट होणार आहे. बघा सेम बघा दुसऱ्या रेक्टँगलसाठी हा पूर्ण चॅनलचा एक्स एक्स सेक्शन ह्या दुसऱ्या रेक्टँगलचा हा एक्स एक्स सेक्शन एकमेकाला काय आहेत पॅरलल आहेत. त्यामुळे काय करणार आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरणार. पॅरलल ॲक्सिस थेरम कसा असतो या रेक्टँगलचा IXX काय येणार BD क्यूब डिवाइड बाय 12 बेस किती आहे 8 डेप्थ किती आहे 50 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस याचा एरिया A2 चा एरिया किती आहे 400 A1 चा सुद्धा 400 आहे रिपीट झालं. नेक्स्ट H1 कसा काढणार एक्स एक्स ॲक्सिस असल्यामुळे वाय बार मायनस y2 होणार आता सेकंडसाठी. मग बघा 1 साठी वाय बार मायनस y1 2 साठी काय असणार वाय बार मायनस y2. वाय बार किती आहे आपला 15.39 y2 किती आहे 25 म्हणजेच रिपीट संपूर्ण रिपीट व्हॅल्यू आल्या तर आन्सर काय होणार आहे
रिपीट होणार आहे. म्हणजेच काय डबल लिहितो मी IX2 डायरेक्ट लिहितो. जरी कॅल्क्युलेशन केलं असतं तरी हेच आन्सर आलं असतं. म्हणून कॅल्क्युलेशन न करता काय करतो, हाय अशी रिपीट व्हॅल्यू लिहितो. IX2 इज इक्वल्स टू 120.274 इंटू 10⁻³ mm⁻⁴. तुम्हाला जर का रिपीटच लिहायचं असेल तर काय होणार इथं, IX2 इज इक्वल टू IG2 प्लस A2H2 स्क्वेअर आणि सेम व्हॅल्यू काय होणार इथं पुट करून इथे परत काय करायला लागेल, Y2 मायनस Y बार करावं लागेल. हाय असं व्हॅल्यू पुट करून आन्सर आपलं काय येणार 120.274 इंटू 10⁻³ mm⁻⁴. आता तिसऱ्या रेक्टँगलसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया. तिसऱ्या रेक्टँगलचं बघा, संपूर्ण चॅनल सीचा x इथं आहे, तिसऱ्या रेक्टँगलचा x इथं आहे, एकमेकाला कसे आहेत पॅरलल, म्हणून काय करणार आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरणार. काय होणार IG3 प्लस A3H3 चा स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया x ॲक्सिसला कशी काढतो, x असल्यामुळं BD³ डिवाइडेड बाय 12. जर y असतं तर DB³ डिवाइडेड बाय 12 असं आलं असतं. प्लस एरिया काय होणार बेस इंटू डेप्थ. H3 तिसऱ्याचं डिस्टन्स बघा, हा x ॲक्सिस आणि हा x या दोघातलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी कसं करणार, इथून ते हे डिस्टन्स ते काय असतं y बार असतं, y बार मायनस इथून ते इथपर्यंत दिसतंय, तिसऱ्याचा आहे म्हणजे Y3 चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. याचा बेस किती काढला आपण 74, डेप्थ किती आहे 10 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस तिसऱ्याचा एरिया आपण काढलेला इथं किती आहे 740, किंवा तुम्ही इथं लिहू शकता किती 74 इंटू 10, पण इथं आपण काढलेलं म्हणून डायरेक्ट इथं व्हॅल्यू पुट केली 740. ब्रॅकेटमध्ये y बार किती फाइंड आउट केलाय 15.39 मायनस Y3 किती काढलाय आपण 5 होल स्क्वेअर IX3. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 15.39 मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर, काहीतरी आन्सरमध्ये व्हॅल्यू सेव्ह झाले, डायरेक्ट इंटू करतो 740 इज इक्वल टू, ह्या आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे म्हणून आन्सर प्लस 74 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू, काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठी आहे, तिला आपण काय करूया छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करूया. तिथे आलं 86.051 इंटू 10⁻³ युनिट काय असतं mm⁻⁴. तर तिन्ही पण x1 x2 x3 च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात. डायरेक्ट पुट करूया 120.274 इंटू 10⁻³ प्लस रिपीट व्हॅल्यू आहे 120.274 इंटू 10⁻³ प्लस 86.051 इंटू 10⁻³. या तिघाची तिन्ही रेक्टँगलची मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड केल्यानंतर काय होणार, संपूर्ण चॅनल सीची काय होणार आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार 120.274 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट. हेच रिपीट असल्यामुळे मी काय करतो इंटू 2 करतो प्लस 86.051 इंटू 10⁻³. इथं मी ब्रॅकेट नाही घातला कारण कसं असतं बोडोमास प्रमाणे पहिल्यांदा काय असतं ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, परत काय असतं मल्टिप्लिकेशन, परत ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, असं सिक्वेन्स प्रमाणे हे कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट करत असतं. मग पहिल्यांदा काय करतं मल्टिप्लिकेशन करणार, त्यामुळे काय होणार बघा इथं बघा ह्या ब्रॅकेटला मी इंटू 2 केलंय आणि त्यानंतर प्लस सिम्बॉल आहे, मग काय होणार अगोदर मल्टिप्लिकेशन होणार त्यानंतर ॲडिशन होणार, त्यामुळे मी याला ब्रॅकेट टाकलेलं नाही. जर काही ते ॲडिशन असतं आणि तसं इंटू असतं तर काय झालं असतं हे 2 इकडे पहिल्यांदा इंटू झालं असतं, ही व्हॅल्यू इकडे ऍड झाली असते. म्हणजे बोडोमास प्रमाणे कॅल्क्युलेटर आपलं फॉलो होत असतं, त्यामुळे मी याला काही ब्रॅकेट टाकलेलं नाही. थोड्या छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात, ही प्रॅक्टिस केल्यानंतर सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. प्रॅक्टिस महत्वाची गोष्ट आहे. तर काय आलं टोटल व्हॅल्यू काहीतरी आली, त्याला आपण छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. किती आलं 326.599 म्हणजे 599, म्हणजे काय रे ह्यात एक प्लस केला की 600 होईल, म्हणून डायरेक्ट 6 करतो
इंटू 10⁻³ mm⁴. म्हणजे संपूर्ण चॅनल सीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला 326.6 इंटू 10⁻³ mm⁴. म्हणजेच न्यूमरिकल मध्ये विचारलेल्या प्रमाणे काय केलं आपण सेंट्रोइडल ऍक्सिस x ला काय केलं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. अजून काय विचारले रेडियस ऑफ गायरेशन. हे आपण संपूर्ण रेडियस ऑफ गायरेशन सेंट्रॉइड पॅरलल ऍक्सिस थेरम परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम या सर्व गोष्टी आपण काय केलेल्या आहेत व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेल्या आहेत. तिथून तुम्ही या सर्व गोष्टी कव्हर करू शकता. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता काय सांगितलं आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन, त्याला आपण के ने डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय एरिया. आता आपल्याला काय करायला सांगितले रेडियस ऑफ गायरेशन कुठं सांगितले काढायला सेंट्रोइडल ऍक्सिस x ला. म्हणजेच काय होणार Ix इज इक्वल टू अंडर रूट मध्ये Ix डिवायडेड बाय ए. आता ए म्हणजे काय संपूर्ण चॅनल सेक्शनचा एरिया. तो कसा असणार आहे टोटल ए इज इक्वल्स टू A1 प्लस A2 प्लस A3. A1 किती आहे 400 प्लस A2 किती आहे 400 प्लस A3 किती आहे 740. टोटल एरिया काढूया आपण कॅल्क्युलेट करूया. 400 2 टाइम्स असल्यामुळे मी 2दा घेतलं प्लस 740 किती आलं 1540. युनिट काय असतं mm². व्हॅल्यू पुट करूया Ix पूर्ण सी चॅनलचा आपण x फाइंड आउट केलेला Ix किती आलता तो ती व्हॅल्यू इथं पुट करूया 326.6 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया किती काढला आपण इथं 1540. कॅल्क्युलेट करूया इथं बघा ब्रॅकेट मध्ये ठेवतो 326.6 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 1540. काहीतरी आन्सर आलंय. ह्या आन्सरचं काय घ्यायचं आपल्याला अंडर रूट घ्यायचं. म्हणून काय करतोय बघा ही व्हॅल्यू आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे. म्हणून काय करतो अंडर रूट इथं आन्सर बटन आहे इज इक्वल टू करतो किती आला आन्सर आपलं 14.562. युनिट काय असणार आहे mm. रेडियस ऑफ गायरेशन के ची व्हॅल्यू किती आली 14.562 mm. न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केल्या का तर काय करायचं आहे कॅल्क्युलेट रेडियस ऑफ गायरेशन चॅनल सेक्शन ऍट सेंट्रोइडल ऍक्सिस x. जो सेंट्रोइडल ऍक्सिस x आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करायचं आहे. रेडियस गायरेशन फाइंड आउट करण्यासाठी Ix डिवायडेड बाय ए. Ix लागते मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ऍक्सिस ही फाइंड आउट केली. सगळे ऍक्सिस मेन ऍक्सिसला पॅरलल असल्यामुळे सगळ्या ठिकाणी आपण काय केलं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला आणि Ix फाइंड आउट केला. सपोज यात जर आपल्याला Iy जर विचारला असतं तर आपण कसं केलं असतं बघा. हा असा चॅनल सेक्शन आहे, हा कट केलेला पोर्शन आहे असा दूर होतं. आता बघा आपल्याला काय करायचं आहे x फाइंड आउट केला y फाइंड आउट करायचा आहे. तर ह्या चॅनल सेक्शनचा y कुठे येणार आहे इथून जर मी असं फोल्ड केलं तर जेवढा लेफ्ट साईडला पोर्शन आहे तेवढाच राईट साईडला पोर्शन आहे. सिमिलरली बघा हा जो आपण कट करणार आहे सेक्शन हा सुद्धा इथून आपण बेंड केला तर काय होतंय ह्या कट करणाऱ्या रेक्टँगलचा y ऍक्सिस आणि पूर्ण चॅनल सीचा y ऍक्सिस दोन्ही काय होतात एका वरतीच येतात. म्हणून काय करायचं आपण डायरेक्ट ह्या मोठ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस छोट्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच काय होणार हे 90 हे 50. म्हणजेच काय y साठी कसा फॉर्म्युला होणार db³ डिवायडेड बाय 12 मायनस या छोट्याचं काय होणार किती आहे 74 इकडे आहे आणि हे किती दिले 40 दिले. म्हणजेच परत छोट्याचा db³ डिवायडेड बाय 12 म्हणजेच 40 इंटू 74�³ डिवायडेड बाय 12 जे काय आन्सर येईल ते आपलं y असणार आहे. कसं बघा मोठ्या रेक्टँगल मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस छोटा रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया केल्यानंतर काय होणार y ऍक्सिस आपल्याला भेटणार. का आपण या डायरेक्ट करणार तर बघा या चॅनल सीचा y ऍक्सिस आणि जो काय छोटा कट केलेला आहे आपण रेक्टँगल त्याचा y ऍक्सिस दोन्ही एकाच ऍक्सिस वर आल्यामुळे काय होणार आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करणार.
वाय वाय ऍक्सिस असल्यामुळे काय करायचं, डीबी क्यूब डिवायडेड बाय 12. डी म्हणजे ही पहा, इथं करतो कॅल्क्युलेशन. हे किती आहे, 40 + 10 म्हणजे हे 50 इंटू बेस किती याचा 90चा क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस करायचं. आता छोट्या रेक्टँगलचा वाय वाय असल्यामुळे काय करायचं, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. डी किती याचा इथं फाईन ऑलरेडी दिलेला आहे 40 इंटू बेस किती याचा इथं काढला 74 चा क्यूब डिवायडेड बाय 12. हे काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करणार, ENG बटन प्रेस करणार. म्हणजे आपलं आन्सर किती आलं, IYY 1.686 इंटू 10⁶ mm⁴. हा आपण डायरेक्ट फॉर्म्युला का वापरला, तर जो काय कट केलेला रेक्टँगल आहे त्याचा सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस आणि चॅनल सीचा सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस दोन्ही काय होतात रे, एकाच लाईन मध्ये येतात. एकाच लाईन मध्ये आल्यामुळं इथं पॅरललची कोणतीही कन्सेप्ट नाही. ह्याचा सेंट्रॉइडल दोन्ही एकाच ऍक्सिस मधून गेल्यामुळं पॅरलल ऍक्सिस नाहीत. त्यामुळे डायरेक्ट काय करायचं, मोठ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस छोट्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला वापरायचा. जे काय दोघांचं सबस्ट्रॅक्शन येईल ते असणार आहे आपलं IYY. परंतु एक्स मध्ये कसं होतंय बघा, इथं याचा एक्स ऍक्सिस इथे येतोय आणि ह्या रेक्टँगलचा एक्स ऍक्सिस इथे येतोय. म्हणजे काय, हा एक्स ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस एकमेकाला पॅरलल असल्यामुळे काय केलं आपण, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. जर दोन्ही एकात असते तर काय होतं, इथं 0 व्हॅल्यू येते. 0 व्हॅल्यू आल्यामुळे काय होतं, हे सगळं 0 होतं. डायरेक्ट हाच फॉर्म्युला वापरावा लागतो. ह्या गोष्टी समजल्या असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या सोबत आपल्या मित्रांचाही फायदा होण्यासाठी जास्तीत जास्त या गोष्टी शेअर करत चला. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.